प्रेस कॉन्फरन्सला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाजभाई नदाफ या ठिकाणी संबोधित करतील। मी आदरणीय इम्तियाजभाई नदाफ यांना विनंती करतो, कृपया या पत्रकार परिषदेला आपण संबोधित करावं। जय भीम सर्वांना। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा पत्रकार परिषदेचा जो विषय आहे की आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये सध्या SIRच्या रिलेटेड मॅपिंगचा विषय झाला। मॅपिंग सुरू होतं, मॅपिंगचे 1-2 राऊंड संपले आणि आता अशी परिस्थिती आहे की कुठल्याही क्षणी SIRचा कायदा लागू होऊ शकतो। म्हणजे त्याच्यासाठी आता महाराष्ट्र तयार आहे। तर त्या अनुषंगानं SIR कायद्याबद्दल जो काही गोंधळ उडालेला आहे, म्हणजे इतर जे राज्य आहेत जिथे SIR झालं त्या ठिकाणी SIRच्या बद्दल समज गैरसमजांचा फार मोठा एक विषय आहे। आजचे निकाल जे काही 4 राज्यांचे आले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर डिबेट्स ऐकल्या तर त्याच्यात अशी परिस्थिती आहे की तिथं सुद्धा SIRच्या प्रोसेसच्या दरम्यान किंवा त्याच्या अनुषंगाने 91 लाख मतं काढली, कोणी म्हणते कोटी 1.5 कोटी, म्हणजे ह्या प्रकारच्या गोष्टी चर्चेत आहेत। मात्र आता आजच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्सचा जो मूळ विषय आहे, आम्हाला असं वाटतं की मॅपिंगच्या काळामध्ये सुद्धा जो मुस्लिम बहुल पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये अनेक सामाजिक संस्था, काही सामाजिक कार्यकर्ते, काही संघटना, काही मंडळं यांनी तो विषय खूप गांभीर्याने घेतला होता आणि मॅपिंगच्या काळामध्ये त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे मॅपिंग करताना येणाऱ्या पब्लिकला येणाऱ्या अडीअडचणी, त्यांना होणारा त्यांचा होणारा गोंधळ हे सगळं थांबवण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीनं किंवा वंचित बहुजन आघाडीच्याही कार्यकर्त्यांनी कॅम्पेनिंग करायचा प्रयत्न केला होता, अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी कॅम्प घेतले होते। मात्र तो तेवढा विस्तृत विषय महाराष्ट्राच्या 4ही कोपऱ्याला तो काही झाला नाही। जिथं मुस्लिम बहुलपट्टा आहे तिथं तो जास्त ऍक्टिव्हली झाला, इतरत्र तो थोडासा दुर्मिळ होता। मात्र एकंदरीत त्याच्याबद्दलची साशंकता जिवंत आहे। मग आता SIR लागू होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचं आमच्या पक्षाचा असा स्टँड आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आहे की जर लोक त्याच्याबद्दल साशंक असतील आणि लोकांमध्ये जो संभ्रम असेल किंवा काम करणाऱ्या ऍक्टिव्हिस्ट आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, संस्थांना, मंडळांना त्या अवेअरनेस बद्दल जर किंवा त्याच्याबद्दल काही त्रुटींबद्दल माहिती असेल आणि ती सगळी एकत्रित करून संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी, जेणेकरून SIR लागू झाल्यानंतर जो काही गोंधळ उडतो, जो इतर राज्यांमध्ये उडला, तो आपल्या महाराष्ट्रात उडू नये, त्याच्यातून पब्लिकचं खूप मोठं नुकसान आहे किंवा भारताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडे बघण्याची साशंक दृष्टिकोन डेव्हलप होणं, सिस्टमवरचा विश्वास कमजोर होणं, अशा पद्धतीच्या अनेक ड्रॉबॅक्सला समोर जावं लागतं आणि आपल्या महाराष्ट्रात ते घडू नये म्हणून वंचित बहुजन आघाडी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे काही विविध संघटना असतील, संस्था असतील, मंडळ आणि काम करू पाहणारे जे स्वयंसेवक आहेत या सर्वांना असं आव्हान करते की तुम्हाला वंचित बहुजन आघाडी तुमच्या कामामध्ये, अवेअरनेसच्या कामामध्ये जर तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल, जर तुम्हाला SIRच्या संदर्भामध्ये डीप काही माहिती असेल किंवा त्याच्यामधल्या काही त्रुटी कळत असतील, ऐन वेळेत काही मदतीची गरज असेल तर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचा प्रत्येक कार्यकर्ता, पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आमचा हा त्यांच्या मदतीसाठी तयार आहे। आणि जर त्यांच्याकडे काही प्रोग्रामिंग असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा। पक्ष त्यांना जमेल तेवढी मदत करायला तयार आहे। पक्षाचं प्लॅटफॉर्म अशा लोकांसाठी आम्ही आजपासून खुलं करतोय। SIRच्या संदर्भामध्ये हा स्टँड, हा इनिशिएटिव्ह पक्षाकडून घेतला जातोय। जनजागृतीचा जो मुद्दा आहे SIRच्या, तर त्रुटींव्यतिरिक्त सुद्धा SIRच्या संदर्भात डॉक्युमेंटेशनचा जो पार्ट आहे तर त्याची व्यवस्थित माहिती अजून समाजामध्ये आहे असं काय वाटत नाही। तर त्याच्या जनजागृतीचाही कार्यक्रम आखण्याची पक्षाची आज आम्ही भूमिका जाहीर करतोय। त्याच्यामध्ये जर कुणी आम्हाला आमच्याशी जुडणार असेल तर त्यांनाही ते आव्हान आहे की त्या जनजागृतीच्या पक्षाच्या मोहिमेमध्ये सुद्धा आपण जोडू शकता। ह्या आव्हानासाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही कॉल केली होती
हे आव्हान आम्ही तुमच्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध संस्था, संघटना आणि मंडळांना करू इच्छितो. That's it. SISI खूप मोठा ड्रॉबॅक आता असं समोर येते की जर तुम्ही ह्या SI मध्ये पार्टिसिपेट नाही केलं तर 6 वर्षापर्यंत तुमच्यावर बॅन लागेल. त्याच्याबद्दल आणि तुमची नागरिकता पण हे होईल, समजून लागेल. त्याच्याबद्दल तुमच्या दृष्टीने काय नाही, अशा पद्धतीचे गोंधळ उडवणारे अनेक प्रश्न आहेत साहेब. नागरिकता बॅन 6 वर्षासाठी करणं वगैरे हा जो मुद्दा आहे, तर डॉक्युमेंटेशनची क्लॅरिटी जी आली पाहिजे ती तशी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचा अवेअरनेस प्रोग्राम की बाबा हे डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि हे अशा पद्धतीने तुम्ही प्रूव्ह करायचे, याचं कुठलंही प्रोग्रामिंग आम्हाला ग्राउंडवर दिसत नाही. आणि BLO हे सांगतात. नाही, BLO सांगतात, पण BLO कडे मग ज्यावेळेला तो पर्टिक्युलर मतदार आहे तो ज्यावेळी BLO कडे कनेक्ट होतो, जातो, त्यावेळेला त्याच्या एकूण काही रिक्वायरमेंट आहेत डॉक्युमेंटेशन प्रूव्ह करण्यासाठी, त्याच्याबद्दलची जी क्लिअरिटी आहे ती त्याला तिथं मिळत नाही. त्या पर्टिक्युलर तो जो मतदार आहे तो ज्यावेळेस जाऊन त्या BLOशी भिडतो, ज्यावेळी BLOला त्यात काहीतरी कमतरता आढळते, त्याच्यानंतर त्याला माहिती मिळते, ती आधीच मिळाली पाहिजे. त्या अगोदर सरकारनं काहीतरी असं प्रोग्रामिंग करायला पाहिजे होतं की ज्याच्यातून लोकांना त्याची क्लिअरिटी असेल की मला या स्टेपनी जायचंय. स्वतः इलेक्शन कमिशननी त्यांच्याकडनं व्हिडिओ जाहीर केले आणि BLO कडनं नागरिकांकडे तो तसं ग्राउंडवर BLOचं वर्क मग कमी दिसतंय. म्हणजे तसं ग्राउंडवर आम्हाला जर कुठे निदर्शनास आलं नाही की ते तेवढ्या डार्क पद्धतीने आहेत. आता मतदार म्हणजे आम्ही स्वतः पण मतदार आहे, मी माझं स्वतःचं पण हे करून घेतलं, मॅपिंग करून घेतलं. पण त्यावेळेला मला काहीच माहित नव्हतं. माझ्या सहकाऱ्यांनी काही एकमेकाची माहिती गोळा केली का ज्यांनी अगोदर केलं होतं त्यांनी मागच्यांना सांगितलं, हाच प्रकार आहे सगळा. त्याचं कुठलं डार्क प्रोग्रामिंग जर पत्रकार बांधवांच्या नॉलेजमध्ये असेल तर सांगावं की जे पब्लिकला 100% अपील झाले आणि पब्लिकला क्लिअरिटी आली त्याच्याबद्दल की कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे मला आणि काय करायचे. असं कुठलंच प्रोग्रामिंग नाही आहे. इलेक्शन कार्ड मागताय आणि BLO कडे फक्त 1000 घरं दिलेली आहेत. मला हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की पक्ष म्हणून तुम्ही या गोष्टींवर लक्ष दिलं नाही, या सगळ्या त्रुटी गोळा करणं आणि त्याचा एकत्रित कार्यक्रम करून लोकांमध्ये अवेअरनेस पोहोचवणं हेच पक्षाचं इनिशिएटिव्ह आहे. जसं तुम्ही एक माझ्याकडे विशेष काहीतरी बाबीकडे लक्ष वेधलं, तसं ज्या वेळेला समाजात अनेक ऍक्टिव्हिस्ट आहेत जे खूप चांगलं काम करतायत, पण त्यांना तेवढा आवाका नाही की त्यांची माहिती त्यांच्या एरियापुरती, त्यांच्या लिमिटेड कक्षापुरतीच ती मर्यादित राहते. तर त्या कक्षा रुंदाव्यात, हीच या इनिशिएटिव्ह मागची आमची भावना आहे की वंचित बहुजन आघाडी आपला प्लॅटफॉर्म ओपन करून देते. आमचा मीडिया स्पेस असेल, जो काय आमचे हँडल्स असतील सोशल मीडिया, त्याच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या त्रुटी ज्या आमच्याकडे गोळा होतील. आता 6 वर्ष बॅन करणारा हा मुद्दा तुम्ही जसं आता डिस्प्ले केला, तर आमचं म्हणणं असं आहे की हे बॅन कधी करू शकता तुम्ही, ज्यावेळी तुम्ही तुमचं काम प्रॉपरली केलंय, ते अवेअरनेस दिलेलं आहे आणि तरीसुद्धा लोकांकडे एक्झॅक्ट डॉक्युमेंट्सच नाही आहेत. लोक डॉक्युमेंटला लेट होत आहेत. लोक आमच्या निदर्शनाची आलेली गोष्ट आहे की लोक डॉक्युमेंटला लेट होत आहेत, पण डॉक्युमेंट्स नाही आहेत असा विषय खूप कमी आहे. ते कुठून ना कुठून ते डॉक्युमेंट कनेक्ट होत आहेत, काही ना काही ऑप्शनल डॉक्युमेंट तरी सापडत आहेत. अडचण तिथं नाहीये, पण तो जो वेळ जातोय त्या वेळेमध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात. मग त्याच्यावर डायरेक्ट एखाद्याला समजा अवेअरनेसच नसेल, तर कायद्याच्या अनुषंगाने बघायला गेलं तर अवेअरनेस नसताना तुमच्याकडे एका डॉक्युमेंट राहिलं म्हणून काही तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर नागरिकत्व रद्द करण्यासारखी ऍक्शन नाही घेऊ शकत. अजून एक याच्यामध्ये मुद्दा आहे की ते लोक जे मॅपिंग करतात 2002च्या लिस्ट प्रमाणे करतात, त्याला मॅप बरोबर. जी तुला आता फर्स्ट सेकंड टाइमवर इलेक्शन वोट करणार आहे त्याच्याकडे बरेचसे डॉक्युमेंट नसतात, म्हणजे शिकलेले नाही त्याच्याकडे पण बरेचसे डॉक्युमेंट ठरवलेले असतात, त्यांचं मॅपिंग करत नाही. नाही, त्याच्यावर आम्ही जी प्रोसेस बघितली ती अशी आहे की 2002ला जर त्या पर्टिक्युलर मतदार जो 2002 नंतर नोंदला गेलाय त्याच्या पालकांचं जर तिथं मतदान असेल, म्हणजे त्याची सुद्धा एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून ती मतदार यादी 2002ची त्यांनी आता रिलीज केली आहे. डायरेक्ट ती लिंकवर गेलं, त्या मतदार यादीत गेलं आणि त्यांच्या आई वडिलांचं जर तिथं मतदान सापडलं तर त्यांच्या ID कार्डचाच नंबर रेफरन्सला वापरून मग तिथं मॅपिंग होते. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरे कुठले डॉक्युमेंट्स काय मागितलेले आमच्या तर निदर्शनास आलं नाही. तिथं फक्त आई वडिलांचं आधार कार्ड, हे मतदान कार्ड जे आहे त्याचा फक्त तो क्रमांक त्यांना लिंक होणं गरजेचं आहे सॉफ्ट कॉपीज मध्ये, असे साधारण तो प्रकार आहे. ऑनलाईन मॅपिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी असं जाते की 2002च्या लिस्टमधला जो डायस नंबर आहे तो ऑनलाईन दिसत नाही काही ठिकाणी. अशा वेळेस काय नाही, आता हे इलेक्शन कमिशनला विचारलं पाहिजे की तुमचा जर ऑनलाईनला डायसचा नंबर आमचा दिसत नाही तर त्या 2002ची यादीचा तो रेफरन्स तुम्ही कसे वापरणार आहात, कसे लिंक करणार आहात? ऑनलाईन दिसत नाही. दुसरा मुद्दा असा की बहुसंख्य ठिकाणी जे BLO आहे
प्रशिक्षित नाहीये म्हणजे हा हेच आमचं म्हणणं आहे की BLOजना जे प्रशिक्षण मिळायला पाहिजे होतं ते तसं मिळालेलं नाहीये. त्यांच्याकडे अवेअरनेस प्रोग्राम कुठलाच नाहीये. ते काम करतायत पाट्या टाकायचं. त्यांना काहीतरी ऑर्डर दिली ते आपलं काम करतायत. पण त्याच्यामध्ये जो त्यांना ज्या पद्धतीने ट्रेन करायला पाहिजे होतं, तुम्ही जसं म्हटलं 1000 घरं त्यांना टार्गेटवर दिली आहेत, तर ते 1000 घरांना तरी माहिती पूर्णपणे तरी पोहोचवली पाहिजे. तसं न होता डायरेक्ट 1000 घरातली ती लोक त्यांना ऑलरेडी माहिती आहेत गावातली कुठली घरं आहेत किंवा शहरातली कुठली घरं आहेत. ते काय करतायत डायरेक्ट लिंकवर जात आहेत निवडणूक आयोगाच्या आणि त्या लिंकवरून ते रेफरन्स नंबर घेऊन त्याचं मॅपिंग करतात. फक्त तुम्हाला ते फोन करून सांगतात की तुमचा एवढ्या लोकांचं झाले एवढ्या लोकांचं राहिले किंवा तुमच्या घरामध्ये मोस्टली प्रॉब्लेम कुणाचा आहे की घरामध्ये आलेली सून आणि तिच्या माहेरचा ऍड्रेस फक्त त्यांना पाहिजे तेवढ्या पुरताच फक्त फोन येतो BLO. सुनेचाच फक्त फोन येतो सुनेसाठी की तुमच्या सुनेचं माहेरच्या तिच्या आई वडिलांच्या मतदार यादीचा रेफरन्स आम्हाला तो नंबर द्या. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा फोन आलेला आता तरी ग्राउंडवर कुठे रियालिटी आम्हाला दिसत नाही आमच्या पडताळणीमध्ये. पण तुम्ही जसं म्हणताय तसं जर होत असेल की 6 वर्षाचा बॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होणार असतील तर मग तुम्ही गिव्ह अँड टेक पॉलिसी असली पाहिजे. गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. ज्यावेळी तुम्ही म्हणजे संविधानाची भाषा जर वापरायचं म्हटलं तर तुम्ही अधिकार देतात त्यावेळी कर्तव्य येतात. पण मुळात तुम्ही पब्लिसिटी केली पाहिजे आणि मग समोरच्या समजा डॉक्युमेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम सापडले तर तुम्ही त्यांच्यावर बॅनचं वगैरे भाषा बोलू शकता. पण विनाकारण भीती घालणं मग तुम्ही पण त्या पट्टीत सरकारने त्या पट्टीत जागृतीचं काम केलं पाहिजे. जे आज आम्हाला म्हणजे आमचा नाईलाज आहे की आम्हाला करावं लागते ते. तुम्हाला अशासाठी आम्ही सगळं विचारतो. तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, नॉलेज आहे, तुम्ही करू शकता. लेमॅनकडे हे इन्फॉर्मेशन पण नसेल. हा. SIR बाबतीच्या बाबतीत कुठल्याही जनरल पब्लिकेशन्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नाहीच आहे. हो. अवेअरनेस पण नाही. कुठंच awareness नाही. लोकांना आमच्याच बऱ्याचशा लोकांना SIR टेस्टिंग होती माहित नाही. करेक्ट. सध्या असा प्रश्न आहे की SIR ऍक्च्युली मॅपिंग झालंय पण SIR कधी लागू होईल. तर तुम्ही जर गव्हर्नमेंट ऑफिसरशी बोलला आता त्याच्याशी रिलेटेड त्यांचं उत्तर असं आहे की SIRचा तर लागू होईल असं वाटत असताना मध्ये राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम आला जनगणनेचा. मग जोपर्यंत त्या कार्यक्रमात गुंतलेले अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत SIRची प्रोसेस करू शकत नाही. काम करणारी माणसं तीच लिमिटेड आहे. त्यामुळे SIR आता जनगणनेनंतर होणार आहे असा साधारण त्यांचा काय असेल अधिकारी वर्गाचा. म्हणजे तो किती स्पेस आहे. मग जनगणनेची आता जनगणनेतल्या त्रुटी जनगणना आधी काही रॅन्डमली होईल ती पुन्हा त्याच्यामध्ये काही त्रुटी निघतील ते मग त्याच्यावर अवेअरनेसचा येईल तो प्रोग्राम म्हणजे ते किती लांबड होत जाणार आहे त्याच्याबद्दल काय अजून क्लिअरिटी आलेली नाही जनगणनेच्याच विषयावर की कधीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आणि कधी संपणार किंवा त्याला किती वाढीव तारखा मिळणार हेच माहित नाही. तर SIR कधी सुरू होणार तर तो तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. पण त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये जर आपण कलेक्टिव्हली जर समाजातल्या विविध वर्गाला जर जोडण्यात सक्सेस झालो आणि त्या वेगवेगळ्या अभ्यासू लोकांना जर एकत्र आणतात कारण आता तुम्ही आम्हाला सांगायचे की त्याच्यातल्या त्रुटी शोधण्याचं काम जे आहे ना ते खूप मायनर आहे. SIR बद्दलचे जसं तुम्ही आता मान्य केलं की पत्रकार बांधवांनाच माहित नाही अजून की ह्याचं कधी लिस्टिंग सुरू होते किंवा कधी मॅपिंग सुरू होते. हा जो अवेअरनेसचा जो कमतरता आहे जी ऍक्च्युली प्रशासनाची कमजोर बाजू आहे की गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे होतं. SIRचा जेवढा अवेअरनेस द्यायला पाहिजे तेवढं ते देत नाही. त्याच्यामागे त्यांची मनशा चांगली आहे वाईट आहे का ते जाणीवपूर्वक करतायत का ते काय आहे ते आता आम्ही आमच्या सगळ्यांच्या तो चर्चेतला विषय आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल सजग राहणं एक सामान्य नागरिक म्हणून आपली एक जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगाने मग आपण काय करू शकतो तर त्यातले जे कोणी म्हणजे काळजी करणारा जो वर्ग आहे त्याला एकत्र जोडण्याचं काम आपण करू आणि मग त्या सगळ्यांच्या सहकार्यातून त्याचे येणारे भविष्यातले तोटे आपण टाळता येतात का बघू. हा आमचा साधारण पक्षाचा स्टँड आहे. आम्ही त्याच्यामध्ये असं लिहिलंय वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी तुम्ही कुठं असाल ज्या तालुक्यात असाल तिथं आमच्या शाखा आहेत. आम्हाला ती खात्री आहे की प्रत्येक तालुक्यात आमची शाखा आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आमची शाखा आहे. म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी असं लिहिलंय तुम्ही आमच्या शाखा लेवलपासून राज्य लेवलच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी तुम्ही स्थानिक लेवलला संपर्क साधला तर तो सेंट्रलाइज आमच्याकडे येतो. आमची पर्टिक्युलर मुस्लिम लिडरशिप जी आहे आणि बाकीचे काही लोक आहेत अजून त्याच्या अर्धा लोकांची आमची प्रॉपरली कमिटी आहे तर ती कमिटी त्या सगळ्या गोष्टींना कॉर्डिनेट करते. त्यामुळे आम्ही तो विषय मांडलाय की संपर्क म्हणजे तिथला कुठलाही स्थानिक वंचितचा कार्यकर्ता त्याला सूचना तुमच्या नक्कीच एक्सेप्टेबल आहेत. आपण हेल्पलाईनसाठी आम्ही निश्चितपणाने ह्या 4-8 दिवसात निर्णय घेऊ त्याच्या रिलेटेड. पक्षाच्या कार्यालयाकडून ते आम्ही आमच्या वेबसाईट पोर्टलला वगैरे टाकू किंवा तुम्हाला पत्रकार बांधवांना एक माहिती पत्र पाठवून देऊ. प्रत्येक शहर वॉर्ड जे आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या थ्रू आम्ही तुम्हाला पाठवून देऊ आणि ते अध्यक्षांकडे आमच्या किंवा राज्य कमिटीकडे आम्ही विषय मांडतो आणि ते हेल्पलाईन सुरू करायचा प्रयत्न करतो. येस एक वेबसाईट किंवा एखादा पोर्टल काढलं तर ते होऊन जाण्यासारखं आहे निश्चितच हे आम्ही निश्चितपणानं त्याच्यावर काम अजून एक प्रश्न
करूया ना, मग त्याच्याशी रिलेटेड अजून एक प्रेस कॉन्फरन्स करू शक्यतो. ते 4-8 दिवसातच विषय लगेच पुन्हा एकदा घेता येईल. काय अडचण नाही. अध्यक्ष त्यासाठी बुधवार वगैरे प्रशिक्षण केंद्र वगैरे काय? नाही, प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचं म्हणजे कसं आहे की प्रशिक्षण का मी ओपनली बोलायचं झालं तर प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याला खूप मोठी मॅनपॉवर लागते आणि म्हणूनच ती मॅनपॉवर आम्हाला त्रुटी जाणवते. म्हणूनच आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय आपण सगळे एकत्र येऊया आणि आपापल्या लेवलला प्रयत्न करू. आता निवडणुकाच्या वेळेस जसं बुधवार सिस्टम असतं तसं बुधवार सिस्टम वगैरे आपण नाही, 100% आम्हाला पक्षाच्या वतीनं जे प्रोग्रामिंग महत्वाचं वाटतंय ते आम्ही 100% करणार आहोत. कारण की जो गोंधळ उडतोय तो एका मोठ्या परिणामाला आपल्याला समोर जावं लागते. आपण बघितले आसाम असेल, बंगाल असेल, ही काही गोष्ट बारीक चिरीक राहत नाही. शक्यतो नॉर्थ इंडियामध्ये जास्त झालेलं आहे. तर ह्याच्या येणाऱ्या तोट्यांच्या अनुषंगानं विनाकारण पुन्हा रडत बसणं किंवा कालवा करत बसण्यापेक्षा आपण आधीच सजग होतो. ह्याचा अर्थ जर बूथ कमिट्यापर्यंत जर अवेअरनेस प्रोग्राम राबवण्याची किंवा तसं ट्रेनिंग प्रोग्राम राबवण्याची जर आम्हाला गरज वाटली तर पक्षाच्या वतीनं आम्ही 100% तो प्रयत्न करू. त्यासाठी थोडीशी बाकीची मॅनपॉवर, ह्युमन पॉवर, माइंड, थोडासा स्टडी वर्क, एक इंटलेक्च्युअल वर्क लागतो, त्यातली माहिती असणारा तो आम्ही कलेक्ट करण्यासाठी आज हा स्टँड घेतलाय की सगळ्या संस्था, संघटना, मंडळं त्यांनी आमच्याशी स्वयंसेवक असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांनी आमच्याशी कनेक्ट व्हावं. आपण ह्या मुद्द्यावर निश्चितपणानं डीप लेवलला काम करूया. त्याच्यामध्ये जे बीएलओ वगैरे आहेत त्यांची जबाबदारी निश्चित केली नाही. म्हणजे जर एखाद्यानं मॅपिंगसाठी जर खूप पुरावे दिले असतील तर त्याची पोच वगैरे देणं किंवा हे घेणं या गोष्टी घडत नाही. आता आपण ते मध्ये पाहिजे की ठाण्यामध्ये वोटिंग कार्ड्स पूर्ण रूमच मध्ये पडलेले होते किंवा ते जाळून टाकण्यात आलेले होते. जर असे प्रकार झाले तर मग त्याला जबाबदारी कुणाची हे निश्चितच केली आहे. मग अशा वेळी काय नाही, जबाबदारी निश्चित करणं हे शासनाचं काम आहे. शासन करत नाही, त्याच्यामध्ये शासनाची मंशा तपासली पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडी शासनाची मंशा जिथं खोट सापडते तिथं बोलायला कधीच कमी पडत नाही. त्यामुळे पक्षाच्या वतीनं आम्ही ते टार्गेटेड इश्यू आमच्याकडे असेलच. आम्ही फक्त वाट बघतोय की स्वयंस्फूर्तीने येणाऱ्या लोकांच्या सूचनांना एकत्रित करू आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन जशा आता सूचना आल्या पत्रकारांच्या त्या पद्धतीने एक हेल्पलाईन तयार करणं. त्याचबरोबर हा ट्रेनिंग प्रोग्राम तयार करता येतोय का, त्याच्यासाठी लोक तयार आहेत का, ट्रेनिंग पाहिजेत, त्या अंडरस्टँडिंग पाहिजे, ट्रेनिंग देण्याचा कार्यक्रम आहे. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आम्ही त्या अनुषंगानं 100% पूर्ण करून येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही त्याच्या अनुषंगानं दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेऊ. मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 326 नुसार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि 3च गोष्टीने आपण डिस्क्वालिफाय होतो. वय 18 वर्ष पूर्ण नसेल तर, भारतीय नागरिक नसेल तर आणि कुठल्या तरी कायद्याने आपल्याला डिस्क्वालिफाईड केलं नसेल तर. हे 3 जर गोष्टी नसतील तरच आपण डिस्क्वालिफाय होतो वोटर म्हणून. परंतु भारतातील मोदी सरकारने ह्या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त SIR आणून काही मतदारांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी हे SIR आणलेले आहे. आणि हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 2026 रोजी जी भोसलेनगरला प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं. आणि आता जे काही 5 राज्यांचे निकाल लागलेत त्या निकालावर सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भाष्य केलं होतं. त्याच भाष्याच्या संदर्भात हे निकाल लागलेले आहेत. जवळपास पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींना हरवण्यासाठी 90 ते 91 लाख मतदान हे SIRच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं. आणि त्याच्याही पेक्षा जास्त निघू नये म्हणून काही लोक आपण पाहिले असेल निवडणुकीच्या दिवशी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने मतदानाला आलेले आहेत. म्हणजे हे काही सरकारने जे काही चालू केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये जनजागृती कमी करायची. मतदान हे याच्या आधी ट्रान्सफर्ड वोटर म्हणून आपण पाहिलेलं आहे की 2019 साली चंद्रकांत दादा पाटील कोथरूडमध्ये जेव्हा निवडणूक लढले त्यावेळी शिवाजीनगर मतदारसंघातलं अनेक मतदान इकडे ट्रान्सफर केलं होतं. आणि जे तुम्हाला मतदान मिळत नाही ते दुसरीकडे ट्रान्सफर करायचं, जे मिळणारं मतदान आहे पॉकेट ते इकडे घ्यायचं. हा धंदा जो भारतीय जनता पार्टीचा आधी होता तो केंद्र सरकारने आता सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हाताशी धरून तो धंदा सुरू केलेला आहे. त्याचंच एक द्योतक म्हणून SIR आहे. SIRच्या संदर्भामध्ये याच्या आधी 2002 ते 4च्या दरम्यान शेवटी SIR झालं होतं असं सरकार सांगते. परंतु SIR मध्ये तुम्हाला एखाद्या मतदाराचं नाव जर कमी करायचं असेल तर रीतसर त्याला नोटीस द्यावी लागते. ते नोटीस देऊन त्याचं म्हणणं त्याच्यावर घ्यावं लागतं. असं सरकार काही करत नाहीये.
यांचे BLO घरात बसतात, एसी ऑफिसमध्ये बसतात आणि एसी ऑफिसमध्ये बसून वाटेल त्याला SIR च्या माध्यमातून मतदानाचा हक्क काढून घेतात, त्याला वंचित ठेवतात. असाच हा एकमेव हा गोरखधंदा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हाताशी धरून केलेला आहे असा आमचा आरोप आहे. आदरणीय प्रदेशचे प्रवक्ते इम्तियाज भाई यांनी ते स्पष्टपणे मांडलेलं आहे. पत्रकारांच्या ज्या काही सूचना आहेत त्या सुद्धा आम्ही नोट डाऊन केलेल्या आहेत. येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संदर्भामध्ये जनजागृती केली जाईल. लोकांचे प्रश्न लोकांसमोर जाऊनच विचारले जातील आणि त्यांना ज्या ज्या काही अडचणी असतात, भाईंनी सांगितल्याप्रमाणे आमच्या वॉर्ड लेवलच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला जरी संपर्क केला कोणत्याही मतदाराने तरी त्याला SIR पासून मुक्ती त्याची कशी करून द्यायची आणि तो कायमस्वरूपी वोटर कसा राहील याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रयत्न करणार आहोत. पुढील काळामध्ये आपल्याला हेल्पलाईनचा नंबर आणि विशेष म्हणजे त्या विभागातल्या त्या लोकांचे नंबर सुद्धा देण्याचा प्रयत्न पक्ष करणार आहे. म्हणून मी आपणा सर्वांचे आभार मानतो की या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि कृपया सर्वांनी